सज्जन श्रोते हो, निशिदिनीमध्ये आपणाचे सहर्ष स्वागत. आजचा निरूपणाचा विषय आहे ना तरी केवळ भारभूत. आता ना तरी केवळ भारभूत म्हणजे या निरूपणामध्ये जो अर्थ सांगितलेला आहे, तत्व सांगितलेलं आहे, त्याचं आकलन न होता, त्या तत्वाचं पालन न करता जो जो माणूस या जगात जन्माला येतो आणि मरतो, तो माणूस केवळ या जगाला किंवा पृथ्वीला भारभूत होतो, म्हणजे केवळ ओझ म्हणून होतो. म्हणून आजच्या निरूपणाचं शीर्षक आहे ना तरी केवळ भारभूत. संस्कृत सुभाषित आहे, यावत तिलम यथा तैलम यावत देहम तथा दशा योन देह दशा मेती सच्छिन्नत्यस्सिनांबरम. तीळ असे पर्यंत तेल त्यात राहत असे, तद्वत देह असे पर्यंत देहदशा नांदत असे. देह राहूनही देहदशा ज्या प्राप्त नसे, तो तर आकाशही तलवारीने कापीत असे. म्हणजे जोपर्यंत तीळ आहे तोपर्यंत त्यात तेल आहे, जोपर्यंत देह आहे तोपर्यंत देहाच्या दशा म्हणजे हर्ष विमर्शादी विकारी अवस्था आहेत. परंतु देह असून सुद्धा जो देहदशेला प्राप्त होत नाही किंवा देहदशारूपी विकाराला बळी पडत नाही, त्याचा पराक्रम खरोखर आकाशावर तलवारीने वार करून आकाशाला कापण्या इतका महाप्रचंड, किंवा आकाशाला तर कापता येत नाही, परंतु ज्ञानी माणूस आपल्या ज्ञान खड्गाने आकाशावर जणू काही प्रहार करतो, असा हा ज्ञानी माणसाचा पराक्रम असतो. म्हणून यावत तिलम यथा तैलम यावत देहम तथा दशा योन देह दशा मेती सच्छिन्नत्यस्सिनांबरम. छिन्नत्यस्सिनांबरम, अंबरम म्हणजे आकाश, छिन्नत्य म्हणजे प्रहार करतो, आकाशावर प्रहार करतो किंवा आकाश कापतो. म्हणून तीळ असे पर्यंत तेल त्यात राहत असे, तद्वत देह असे पर्यंत देहदशा नांदत असे. देह राहूनही देहदशा ज्या प्राप्त नसे, तो तर आकाशही तलवारीने कापीत असे. याचा अर्थ नीट समजून घेणे आवश्यक आहे. जोपर्यंत तिळाचे अस्तित्व आहे तोपर्यंत तिळात तेल असतेच असते. तसेच जोपर्यंत देह आहे किंवा देह जिवंत आहे तोपर्यंत देहदशा म्हणजे हर्ष खेदादी विकार असतातच असतात. मात्र देह असूनही हर्षामर्षादी विकारांना जो बळी पडत नाही किंवा देहदशेनुरूप जो विकार वश होत नाही, असा ज्ञानी माणूस तर अचिंत्य आकाशालाही, म्हणजे आकाशाचा छेद घेता येत नाही अशा आकाशालाही आपल्या ज्ञान खड्गाने, आपल्या ज्ञानरूपी तलवारीने, आपल्या ज्ञान खड्गाने कापण्याचा पराक्रम करीत असतो. याचे स्पष्टीकरणार्थ पुढील 4 ओळी पहा. या ओळी वरचेवर आपणाला वेगवेगळ्या पद्धतीने या आधीही सांगण्यात आलेल्या आहेत. ओळी 4च आहेत, पण फार अर्थपूर्ण आहेत. त्यामध्ये मनाचे रूप दाखवलेले आहे आणि मन काय काय करते आणि मनाने काय काय करावे, कसे कसे वागावे हे सांगितलेले आहे. त्या ओळी नीट ऐका. तीळ 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 संसारिका गुंतिसी मना, मन 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 दुःखात का कुंतिसी मना. क्षण 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 जीवन व्यर्थ का घालविसी मना. कण कण कणात्मैक्य कान साधिसी मना. येथे ज्ञानी माणूस आपल्या मनालाच आत्मनिवेदन पद्धतीने वरचेवर बजावत असतो आणि सतत क्षणोक्षणी सावधानता बाळगण्यास सांगत असतो. काय आहे सांगणे? हे मना, तू या मायावी जगात तथा संसारात तिळातिळाने का गुंतू पाहतोस? इतकेच नाही तर आधी गुंतोस आणि मागाहून मनामनाने दुःख यातनात विव्हळतही राहतोस. आधी गुंतण्याचा वेडेपणा आणि नंतर गुंतण्याचा कणण्याचा त्याहूनही मोठा वेडेपणा. या जगात जगताना तुझ्यात सावर ज्ञानदृष्टीचा अभाव असल्याचेच लक्षण दर्शवित आहे. याऐवजी त्या मायावी जगमोहाचा
मनाने त्याग करण्यास तू शिकावे व त्यासाठी अभ्यासही करावास. क्षणोक्षणी माया मोहरूपी संसारात अडकून तू तुझे मौलिक जीवन ईश्वरी वरदान रूपे जे तुला लाभलेले आयुष्य आहे ते जीवन ते आयुष्य तू वाया घालवण्याचा प्रमाद करीत आहेस आणि तुझं जीवन अर्थातच त्यामुळे व्यर्थ जात आहे. यासाठी हे मना तू समजून घ्यावेस की हे विश्व हा आत्मप्रपंच किंवा आत्मविस्तार आहे. ब्रह्मचेतनात जीव जगत ईश्वर रूपे नटलेली आहे, मात्र तरीही ती दृश्य रूपे क्षणभंगूर आहे. म्हणून क्षणभंगूर जीवनाकडे क्षणभंगूर म्हणूनच पहा आणि जीवनात न गुंता जीवनाचे सार सर्वस्व म्हणजे त्या पाठी लपलेल्या अनादि अनंत जन्म मरणातीत चैतन्य देवाला किंवा आत्मा परमात्मा ब्रह्माला तू नीट समजून घे. स्वतःकडे तथा विश्वाकडे चैतन्यपट म्हणजे चैतन्य रूपी अखंड पडदा किंवा ब्रह्मपट म्हणूनच तुझे लक्ष असू दे. चित्राला क्षणभंगूर म्हणून विसर, त्याकडे अलक्ष साधून राहा. मात्र चैतन्याचे ध्यान भजन तुझ्या अंतरंगात कायमस्वरूपी असावे की ज्या योगे संपूर्ण अस्तित्व ही आत्मसत्ताच आहे त्याचे स्पष्ट आकलन तू करून घेऊ शकशील. परिणामतः देह असून देहावस्था किंवा विकारवसतेला तू बळी न पडता केवळ आणि केवळ जगाकडे आत्मसत्ता या ज्ञानानेच तू पाहशील व तोच तुझा अनुभवी असेल. हाच तुझा महापराक्रम. देह असूनही मन पातळीला अविकारी असणे हाच तुझा महापराक्रम, ज्यामध्ये देह असूनही मन पातळीला तू अविकारी असतोस. यालाच म्हणतात ज्ञानी माणूस आपल्या ज्ञान खडगाने कधीही ज्यावर वार करणे अशक्य अशा आकाशावरही वार करतो, त्याला कापतो. सांगायचा मुद्दा कोणत्याही व्यामोहापासून दूर राहण्याचा, अविचलित राहण्याचा पराक्रम हा आकाशाला कापावा इतक्या प्रतीचा श्रेष्ठ असून हेच आत्मदर्शी ज्ञानी माणसाचे असाधारणत्व. आता ही जी गोष्ट आहे ती संजीवनी गाथेत परमहंस गुरु आता जे आपण विवेचन केलं त्या अर्थाचा एक अभंग संजीवनी गाथेतील परमहंस सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंदांच्या क्रमांक 243च्या अभंग रचनेमध्ये आपणास पाहण्यास मिळतो. संजीवनी गाथेत पान 127 वर क्रमांक 243चा अभंग काय म्हणतो पहा. तुझे देह भिन्न माझे देह भिन्न ऐसा अभिमान कास यासी एकची अभिन्न आत्मतत्व पाही द्रष्टादृश्य नाही भाव येते चारही देहांचा करोनी निरास उन्मनी पदास गाठी बापा स्वामी म्हणे जीणे तरीची सफळ ना तरी केवळ भारभूत. आता एखाद्याला उद्देशून तुझे देह भिन्न म्हणणे म्हणजे देह एक आहेत का अनेक आहेत, तर तत्वता स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह असे 3 देह मानवाच्या देहांतर्गत असतात आणि हे 3 देह ज्यामधून येतात त्याला महाकारण देह किंवा महत्त्व म्हणतात. म्हणून खऱ्या अर्थाने स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण किंवा महत्त्व असे हे 4 देह आहेत आणि या 4 देहाचाच परिणाम म्हणून हा दृश्यरूप संसार हा मायारूप संसार थाटलेला आहे. त्यामुळे स्वामी म्हणतात तुझे देह भिन्न माझे देह भिन्न ऐसा हा अभिमान कासे आसी. तुझे देह भिन्न माझे देह भिन्न असा अभिमान कशासाठी बाळगतोस बाबा रे. स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या एकाच प्रक्रियेतून हे विश्व निर्माण झालेले असल्यामुळे मी तू असा देह पातळीला कुठलाही भेदभाव नसतो आणि असा भेदभाव बाळगण्याला अभिमान म्हणतात, अहंकार म्हणतात. तो कशासाठी हे शहाण्या माणसा तू बाळगतोस. म्हणून शहाण्या माणसाला हा उपदेश आहे की स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या 4 देहाच्या प्रक्रियेतून हा संपूर्ण दृश्य संसार हे विश्व निर्माण झालेले आहे. त्यामुळे जीव वेगळाले दिसले
तरी सुद्धा आत्मतत्व मूळ तत्व म्हणून एकच आहे. म्हणून स्वामी म्हणतात, तुझे देह भिन्न माझे देह भिन्न, ऐसा हा अभिमान कासयासी. असा हा अभिमान कशासाठी? एकच अभिन्न आत्मतत्व पाही, द्रष्टादृश्य नाही भाव येते. एकच अभिन्न आणि एकच अखंड आत्म परमात्म किंवा ब्रह्मतत्व येथे आहे आणि यामध्ये द्रष्टादृश्य असा सुद्धा भाव नाही. चारही देहांचा करोनी निरास, उन्मनी पदास गाठी बाबा. तर हे ज्ञानी माणसा, महाकारण देहातूनच तू सुद्धा स्थूल सूक्ष्म कारण अशा त्रिदेहाचा धनी झालेला आहेस. म्हणजे स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या चार देहाचाच तू झालेला आहेस. हे ज्ञानी माणसा तू लक्षात घे. आणि या चार देहांचा जरी तू झाला असलास तरी त्याच्या पाठी आहे ती स्वाभाविकच अव्यक्त ब्रह्मचेतना. म्हणून स्थूल सूक्ष्म कारण महाकारण या चारही देहांच्या पाठी जी अव्यक्त ब्रह्मचेतना आहे, तेपर्यंत तुझ्या मनाची मजल जावी, तुझ्या मनाचे उन्मन व्हावे आणि तुझे मन म्हणून न राहता ब्रह्मचेतनेशी एकरूप झाले की खऱ्या अर्थाने तू उन्मनी होशील. म्हणून चारही देहांचा करोनी निरास, उन्मनी पदास गाठी बापा. बापा म्हणजे हे शहाण्या माणसा. म्हणून जो उन्मनी पदास पात्र झाला असा शहाणा माणूस स्वाभाविकच उन्मनी पदास जातो. याचा अर्थ स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या चारही देहांचा निपटारा नाश तो करतो. आणि देहनाश झाल्यानंतर सुद्धा हा जो उन्मनी पदास पोचलेला जो कोण असतो तो केवळ आणि केवळ आत्माच असतो. स्वामी म्हणे जिणे तरीची सफळ, ना तरी केवळ भारभूत. तेव्हा चारही देहांचा निराश करता किंवा उन्मनी पदास पात्र होतानाच स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या चारही देहाचा निराश होतो आणि सर्वत्र आत्मसत्ताच चैतन्य सत्ताच आहे एवढं एकच तत्व उरतं. आणि हे तत्व गाठणं हेच मानवी जीवनाचं कल्याण आहे. हे तत्व गाठणं, हे ज्ञान प्राप्त करून त्या ज्ञानावर स्थिर असणं हेच मानवी जीवनाचं सार्थक आहे. तसं झालं नाही तर कोणताही मानव हा केवळ या पृथ्वीवर भारभूत म्हणजे ओझे बनूनच राहील. या पृथ्वीला विनाकारण त्रास देण्याचंच काम तो करील. म्हणून समजून घ्या, तुझे देह भिन्न माझे देह भिन्न, ऐसा हा अभिमान कासयासी. एकची अभिन्न आत्मतत्व पाही, द्रष्टादृश्य नाही भाव येथे. चारही देहांचा करोनी निरास, उन्मनी पदास गाठी बापा. स्वामी म्हणे जिणे तरीची सफळ, ना तरी केवळ भार होतो. तरच जीवन सफल झालं मानवाचं. अन्यथा मानव हा पृथ्वीला भारभूत ओझे म्हणून आला आणि गेला इतकाच अर्थ आहे. आणि हीच गोष्ट आपण वरती मनाला उपदेश करताना सांगितलेली आहे. तीळ 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 संसारी का गुंतीसी म्हणा, म्हण 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 दुःखात का कुंतीसी म्हणा. क्षण 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 जीवन व्यर्थ का घालविसी म्हणा. कण 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 आत्मैक्य कान साधिसी म्हणा. सांगायचा मुद्दा आहे आत्मचेतनेतूनच आणि आत्मचेतनेच्या कणाकणाच्या सम्मिलित होण्यातूनच अर्थातच महाकारण कारण स्थूल आणि सूक्ष्म किंवा स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे चारही देह मिळून केवळ आणि केवळ आत्मचेतनाच आहे. म्हणून आत्मचेतनेच्या बिंदू बिंदूतून हे चार देह स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण हे देह सम्मिलित होऊन माणसाला जीवन प्राप्त झालेलं आहे. अशा अर्थी आत्मतत्वातून जीवन प्राप्त झालेलं आहे. म्हणून सर्व जीव हे अनेक नसून एका अर्थाने तो केवळ आणि केवळ आत्म्याचाच आविष्कार आहे. म्हणून जीव वेगवेगळ्याने दिसले तरी भावरूपात तो आत्माच आहे. जीव वेगवेगळ्याने दिसले तरी भावरूपात आत्मचेतनाच आहे. याचं ज्ञान ज्याला झालं तो क्षणाक्षणाने आपलं जीवन वाया घालवत नाही. तो तिळातिळाने या संसारी मायावी जगात गुंतत नाही.
आणि तिळातिळाने मायावी जगात गुंतून मनामनाचे दुःख रूपी ओझे त्याला सहन करावे लागत नाही. कारण जर त्याने नीट ओळखले की ही केवळ आणि केवळ आत्मसत्ताच आहे, जी कणाकणाने मात्र चार रूपात प्रवर्तित होऊन मानव म्हणून आलेली आहे. ती चार प्रवर्तित रूपे किंवा ते चार देह म्हणजे स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण किंवा महाकारण, कारण, सूक्ष्म आणि स्थूल या पद्धतीने अवकाशातून आत्मतत्व जीवरूपात आलेले आहे. हे ज्याला कळले तो केवळ आणि केवळ सर्वत्र आत्मप्रकाशच पाहिल. आणि असा सर्वत्र आत्मप्रकाश जो पाहतो तो तिळातिळाने थोडा 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 संसारात गुंतत नाही. आणि थोडा थोडा संसारात गुंतून मनामनाचे ओझे घेऊन तो दुःखी कष्टी यातनेने वेदनेने कणणारा कुंतणाराही होत नाही. कारण आता त्याने आपलं जीवन क्षणाक्षणाने या संसारात गुंतण्यापासून अडकण्यापासून वाचवण्याचा निश्चय केलेला आहे. कारण क्षणाक्षणाने जीवन व्यर्थ घालवलं तर संसारात गुंतून अति प्रचंड दुःख यातना सहन कराव्या लागतात. आणि हे दुःख यातना सहन करायचं नसेल तर माणसाला कळलं पाहिजे की कणाकणात केवळ आणि केवळ आत्मा आहे. म्हणून कणकण में भगवान हे ज्याने जाणलं तो सर्वत्र भगवान, तो सर्वत्र आत्मा परमात्मा ब्रह्मसत्ता जाणतो. आणि तीळ 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 पद्धतीने संसारात गुंतत नाही आणि मनामनाचं ओझं घेऊन दुःखाच्या बेड्या त्याला सहन कराव्या लागत नाहीत. आणि अर्थातच हे असे तेव्हा होते जेव्हा तो आपल्या जीवनातील क्षण क्षण आणि क्षण प्रत्येक क्षण केवळ आत्मज्ञानाच्या दिशेनेच खर्च करतो. म्हणून जो सर्वत्र आत्मप्रकाश आत्मसत्ताच पाहतो तोच केवळ ज्ञानी माणूस, तोच केवळ आकाशालाही कापण्याचा आपल्या ज्ञान खडगाने प्रयत्न शक्य करणारा असा विद्वान माणूस असतो. आणि असा माणूसच केवळ संसारात येऊन दुःखात अडकून आला आणि गेला आणि मेला असं होत नाही. तो या पृथ्वीवर भारभूत होत नाही, तो या पृथ्वीला ओझं होत नाही. ज्ञान खडगाने आकाशालाही कापण्याचा पराक्रम करू शकतो. म्हणून कण 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 आत्मैक्य कान साधिसी मना. म्हणून मनाला सांगितलेलं आहे बाबा रे कण कण मे भगवान, कण कण मे आत्मा हे समजून घे. म्हणजे तिळातिळाने तू संसारात गुंतणार नाहीस, मनामनाच्या दुःख यातना पिढ्या बघून तुझा नाश होणार नाही आणि क्षणाक्षणाने तुझं जीवन व्यर्थ जाणार नाही. जर आणि जर तू प्रत्येक क्षण कण कण मे भगवान म्हणजे आत्मसत्तेचा अनुभव घेशील. आणि हीच गोष्ट तुझे देह भिन्न माझे देह भिन्न ऐसा हा विमान कासे आसी एकच अभिन्न आत्मतत्व पाही द्रष्टादृश्य नाही भाव येते. चारही देहांचा करोनी निरास उन्मनी पदास गाठी बापा स्वामी म्हणेजिने तरीची सफळ ना तरी केवळ भारभूत. म्हणून उन्मनी माणूस हा निश्चितच चारही देहांचा निराश करतो आणि चारही देहांचा निराश तोच करू शकतो जो कण 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 आत्मैक्य साधतो. म्हणजे कण कण मे भगवान सर्वत्र आत्मसत्ता हे ज्याला करते तोच उन्मनी होतो, तोच चारही देहांचा निराश करतो आणि त्याचा पराक्रम आकाशाला ज्ञान खडगाने कापण्या इतका अद्भुत असतो. हे जर होणार नसेल तर हे मानवा या जीवनात जन्माला येऊन या पृथ्वीवर तू केवळ ओझ भार म्हणून आलास आणि गेलास. म्हणून ना तरी केवळ भारभूत. सर्वत्र आत्मसत्तेचाच जर अनुभव आला तर आणि तरच या जीवनात येऊन काही सार्थक साधले असा अर्थ आहे. नाहीतर केवळ जन्माला आला आणि मेला, केवळ ओझे बनून पृथ्वीवर आला, अन्न वस्त्र निवारा देणाऱ्या अवनी मातेच्या पोटी केवळ ओझ बनून आला, भार बनून आला, आला आणि मेला, काहीच साधलं नाही. अशी माणसाची अवस्था व्हायची नसेल तर ना तरी केवळ भारभूत या निरूपणात सांगितलेले जे ज्ञानाचे विवरण आहे ते समजून घ्या आणि अभ्यास योगे उन्मनी अवस्थेत जाण्यासाठी प्रयत्नशील राहा. ज्यामुळे तुम्हाला केवळ आणि केवळ कणकणमे भगवान म्हणजे सर्वत्र आत्मसत्ताच आहे. अन्यथा हा दृश्य विश्वरूप पसार आहे, तो भ्रामक आहे. त्याच्यामध्ये गुंतायचं नाही, गुंतून गुंतायचं नाही, जीवन व्यर्थ घालवायचं नाही
आणि केवळ जीवनाचं सार्थक साधायचं असेल तर आपण देह नाही, आपण केवळ आणि केवळ अविनाशी ब्रह्मचेतन आहोत. या ज्ञानामध्येच जो स्थिर राहतो तोच खरा आकाशाला कापण्याचा, आपल्या ज्ञान खड्गाने आकाशाला सुद्धा कापण्याचा महापराक्रम करू शकतो. असाच माणूस जीवनात येऊन त्या पृथ्वीवर ओझ्यासारखी येतात, भार म्हणून येतात आणि जातात. आता आपण ठरवायचे आहे की या पृथ्वीवर ओझ बनून, भार बनून, असह्य बोजा म्हणून आपण राहणार, की आपण ज्ञान पदाची प्राप्ती करून घेऊन सर्वांना ज्ञान मार्गाकडे नेणारे, ज्याला आपण म्हणतो योग्य मार्गाकडे सर्वांना नेणारे, खऱ्या अर्थाने आपण देवदूत होणार, देवाचे प्रेषित होणार, देवाच्या दिशेने नेणारे आपण मार्गदर्शक होणार, का या पृथ्वीवर भार म्हणून आपण राहणार, हे ज्याचे त्याने ठरवायचे आहे. ते आपण या ना तरी केवळ भारभूत याच्या निरूपणातून समजून घेतले असेल अशी खात्रीशीर आशा व्यक्त करतो आणि आजचे निरूपण येथेच थांबवतो. धन्यवाद. अस्तु. सुदिन सुप्रभात.